माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण, हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. व्हेंटिलेशन सगळ्या हॉटेलवाल्यांना किंवा यांना व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारचं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या यांना लागू आहेत त्याच गोष्टी सेम तुम्हाला लागू आहेत. कलर त्याच्यामध्ये अलाउड नाहीत मिठाईमध्ये, एक ॲज कम्पेअर टू हँड ग्लोव्ज. आपण कपडे घातले किंवा ॲप्रॉन घातलं त्याच्यावर बॅक्टेरिया नसतील असा. नेरळ आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. हॉटेलमध्ये मिळणारे अन्न हे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. नवे धडक धोरण असणारे आणि कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार नेरळ हद्दीतील सर्व छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शिंदे यांनी हॉटेल चालकांना नवीन नियमावली जाहीर करत थेट आणि कडक इशारा दिला आहे. जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या भूमिकेचे आणि स्वतः नेरळमध्ये येऊन हॉटेल चालकांना सोप्या भाषेत कडक नियम समजावून सांगणारे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या तत्परतेचे सर्वसामान्य नागरिकांमधून मोठे कौतुक होत आहे. अन्न सुरक्षा कायदा 2006च्या तरतुदींचे पालन करणे आता नेरळमधील प्रत्येक हॉटेल चालकाला बंधनकारक असणार आहे. प्रशासनाने तब्बल 20 पानांची कडक नियमावली जारी केली असून यात अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. अधिकारी आले की दुकाने बंद करून पळून जाऊ नका, आम्ही लगेच कारवाई करत नाही, आधी चुका सुधारा, पण मानवी आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असे खडे बोल अधिकारी प्रशांत शिंदे यांनी व्यावसायिकांना सुनावले. या 20 पानांच्या लिस्टमध्ये अजून भरपूर नियम असून हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांना पिण्यायोग्य आणि शुद्ध पाणी मोफत दिले पाहिजे. बिस्लेरी दिली पाहिजे असे नाही, पण पाणी शुद्ध हवे असे स्पष्ट करण्यात आले आहे. हॉटेलमधील पाण्याचे लॅब टेस्टिंग करून त्याचे सॅम्पल आणि रिपोर्टची फाईल मेंटेन ठेवणे, हॉटेलमध्ये वॉटर टेस्टिंग मशीन असणे आणि नियमित पेस्ट कंट्रोल करून त्याचे सर्टिफिकेट जतन करून ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचा बदल करत प्रशासनाने सांगितले आहे की 40 सीटर किंवा त्यापेक्षा जास्त बैठक व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये शौचालय असणे अत्यंत बंधनकारक आहे. तसेच हे शौचालय केवळ नावापुरते नसून पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असणे हॉटेल चालकांना सक्तीचे राहील. याच सोबत हॉटेलचा अन्न परवाना असणे बंधनकारक असून तो ग्राहकांना दिसेल अशा पद्धतीने हॉटेलच्या भिंतीवर लावलेला असावा. हॉटेलमधील सर्व इलेक्ट्रिक उपकरणे सुस्थितीत असणे गरजेचे आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचे फिटनेस सर्टिफिकेट असणे बंधनकारक असून कामगारांचे केस नीट असावेत, डोक्यावर कॅप असावी, नखे कापलेले असावीत आणि कपडे स्वच्छ हवेत. वडापाव बनवताना किंवा अन्न हाताळताना डोक्याला कॅप असणे आवश्यक आहे आणि हातात अंगठी सुद्धा घालता येणार नाही. इतके कडक नियम करण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की हॉटेलमधील अन्नामध्ये अजिनोमोटोचा वापर आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी किंवा तेल पुसण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर पूर्णपणे बंद असून एकाच तेलामध्ये 3 पेक्षा जास्त वेळा पदार्थ तळता येणार नाही. फ्रीजमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ पूर्णपणे वेगळे ठेवले पाहिजेत. तसेच दुधाचे पदार्थ आणि मांस एकत्र ठेवण्यास सक्त मनाई आहे. रासायनिक रंगाऐवजी हळद, सॉस किंवा नैसर्गिक फूड कलर वापरण्यावर भर द्यावा. जर परमिट असलेला फूड कलर वापरायचा असेल तर 1 ग्राम कलर 100 मिली पाण्यात या प्रमाणातच 100 ppm वापरावा. यापेक्षा जास्त रासायनिक रंग आढळल्यास डायरेक्ट कोर्टात खेचले जाईल असा थेट इशारा दिला आहे. प्रशासनाने व्यावसायिकांना सुधारणा करण्यासाठी जरी 14 दिवसांचा अल्टिमेटम दिला असला तरी येत्या सोमवारपासून नेरळमध्ये अचानक धाडी टाकण्यास सुरुवात होणार आहे.
असा थेट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 3 दिवसाच्या आत सर्व हॉटेल चालकांनी आपल्या व्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे. नियम न पाळणाऱ्यांवर 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचा मोठा दंड लावण्यात येईल. ज्या छोट्या व्यावसायिकांचे वार्षिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी नियमांमध्ये थोडी सवलत असेल, मात्र स्वच्छतेचा आणि शौचालयाच्या बाबतीत कोणालाही सूट दिली जाणार नाही. हॉटेल चालकांनी तातडीने या सर्व नियमांचे पालन करावे, अन्यथा सोमवारपासून होणाऱ्या मोठ्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.